तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गवारची भाजी करणार आहोत। तर सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि मला ज्ञानेसाठी टिफिन बनवायचा आहे। तर मी आज टिफिनला गवारची भाजी करणार आहे। तर तुम्हालाही माहीत आहे की मुलांना गवारची भाजी आवडत नाही, शक्यतो बहुतांशी मुलांना गवारची भाजी नाही आवडत। माझ्या मुलांना ही गवारची भाजी आवडत नाही, पण जर तुम्ही अशा पद्धतीने गवारची भाजी केली तर मुलं आवडीने खातील आणि घरातले सुद्धा आवडीने खातील आणि तुम्हाला आवर्जून सांगतील की मम्मी नेक्स्ट टाईम पुन्हा अशी भाजी कर, भाजी खूप छान झाली। तर इथे मी एक बटाटा कट करून घेतलेला आहे। तर इथे एक वाटी घेतलेली आहे, वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी ही बटाटे कट करून घेतलेली आहे। तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे, ती दोन्ही बटाटे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी बटाटा कट करून घेतलेला आहे। आता बटाटा कट करून घेतल्यानंतर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि जेव्हाही तुम्ही बटाटा कट करतात तेव्हा तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तो बटाटा ठेवा, म्हणजे तो बटाटा ना थोडासा ब्राऊन पडतो, तो पडत नाही। तर इथे मी टोमॅटोसुद्धा असं बारीक चिरून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की ना सकाळी सकाळी ना टिफिन बनवताना म्हणजे सगळ्यांचीच घाई होते, कारण सगळंच आवरून टिफिन बनवायचा असतो। तर इथे मी अशा पद्धतीने हा टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेला आहे। आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना गावा साईडला जसं की पप्पा गावाला गेले होते, तर पप्पांनी येताना गावावरून गावठी गवार आणली होती। तर गावाकडे खूप साऱ्या अशा भाज्या ज्या की आपल्या म्हणजे घरासमोर काही आवार असतो, त्या आवारामध्ये त्या भाज्या लावलेल्या असतात आणि त्याच भाज्या म्हणजे विकायला येतात मार्केटमध्ये गावाला। तर तेच तर आणि तिथे ज्या आदिवासी ज्या बायका असतात, तर त्या बायकासुद्धा या भाज्या विकायला आणतात बाजारामध्ये। तर पप्पांना अशी कुठली गावठी भाजी वगैरे दिसली तर पप्पा घेऊन येतात। तर म्हणून पप्पांनी येताना गवार आणली होती, गावठी गवार आणली होती। सो या सगळ्या गोष्टी आहेत। तर आणि आपल्या घराच्या बाजूला ज्या म्हणजे किंवा आपल्या दारामध्ये ज्या भाज्या पिकतात, तर त्या भाज्या खाण्याची मजा थोडी वेगळीच असते। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ॲक्च्युली माझे आई पप्पा आधी बदलापूरला राहायचे, पण आता ते गावाला शिफ्ट झालेत वगैरे। पण जेव्हाही पप्पांना बदलापूरला काय कामं असतं तेव्हा ते इकडे माझ्याकडे येतात कल्याणला। तर जेव्हाही ते कल्याणला येतात तेव्हा ते येताना ते माझ्यासाठी अशा गावठी भाज्या घेऊन येतात। तर गावठी भाज्या खाण्याची मजा वेगळीच आहे। तर इथे मी ही जी गवार आहे, तर मी इथे ही गवार अशा पद्धतीने म्हणजे एका गव्हाचे 2 तुकडे मी अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहेत आणि मी कांदा, टोमॅटो, बटाटासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। तर इथे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात की इथे आपण गवार, बटाटा, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि ते एका साईडला बघा मी वाटण करणार आहे। तर वाटण करण्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे, आलं, लसूण, मिरची, इथे मी खोबरा किसून घेतलेला आहे, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथे मी जिरं घेतलेलं आहे। ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे, ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे। खोबरा ट्रान्सफर करून झाल्यानंतर यामध्ये आलं, लसूण, मिरची ॲड करायची आहे, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर ॲड करायची आहे आणि जिरा ॲड करायचा आहे। आणि एक लक्षात ठेवा, यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत, आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। तर अगदी सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर मी ते अशा पद्धतीने हे सुकं वाटण तयार करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने वाटण तयार करून तुम्ही भाज्या नक्की ट्राय करा। मग ती भाजी कुठलीही असो, फ्लॉवर असू दे, गवार असू दे, आपलं ते घेवडा असू दे, वालपापडी असू दे,
किंवा बटाटा असू दे, नक्की या वाटणामध्ये तुम्ही शाकाहारी भाज्या करून बघा, खूप टेस्टी लागतात. नक्की बघा. आणि ज्या भाज्या तुम्हाला आवडत नाही ना त्या भाज्या करून बघा, आवडीने खाल तुम्ही. तर इथे मी फ्राय पॅनमध्ये ऑइल ॲड करून त्यामध्ये जिरं, राई ॲड करून कांदा, टोमॅटो ॲड केलेला आहे. वरतून हळद, गरम मसाला आणि मीठ ॲड करून छान व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून 5 मिनटं वाफ दिलेली आहे. तर इथे आपला कांदा टोमॅटो छान मस्त शिजलेला आहे. आता इथे वरतून मी इथे 1.5 चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे. आता आपल्याला वाटण ॲड करायचं आहे. आपण जे सुकं वाटण तयार करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी या फ्राय पॅनमध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 7 ते 8 मिनटं वाफ द्यायची आहे. तर तुम्ही ते बघू शकतात की आपलं जे वाटण आहे आता पाणी पूर्ण अब्झॉर्ब झालेलं आहे, पाणी पूर्ण आटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला भाजीसाठी जी ग्रेव्ही तयार हवी होती ती झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला ही गवार ॲड करायची आहे आणि एक लक्षात ठेवा की आधी गवार आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मगच ती कट करून घ्यायची आहे. तर इथे मी गवार ॲड केलेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला बटाटासुद्धा ॲड केलेला आहे. हे सगळं व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सगळं एकत्र एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अगदी साधारणपणे पाव ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती आपलं झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटं वाफ द्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की यामध्ये सुद्धा पाणी बरंचसं आटलेलं आहे. तर मी तुम्हाला एकच सांगेल की ॲक्च्युली कसं माहिती आहे का, या गवारमध्ये आपल्याला थोडंसं हलकं पाणी टाकावं लागतं, कारण त्याच्यामुळे गवार ही शिजली पाहिजे आणि गवार ही अशी आहे की ती पटकन शिजते, जास्त उशीर लागत नाही. पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा मी 5 मिनटं या गवारच्या भाजीला वाफ दिलेली आहे आणि 5 मिनटानंतर झाकण काढून मी गॅस बंद केलेला आहे. तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा या वाटणामध्ये तर ही गवारची भाजी किंवा इतर व्हेजिटेबल भाज्या केल्या तर भाज्या खूप छान लागतात. तुम्हाला ज्या भाज्या आवडत नाही त्या भाज्या तुम्ही या वाटणामध्ये नक्की करून पहा, आवडीने खाल. तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा राईस याबरोबर सुद्धा खाऊ शकतात. आता ही जी भाजी आहे तर ही भाजी मी शक्यतो चपातीबरोबर खाणार आहे. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा सांगते की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वाटण टाकून ही गवार बटाटा भाजी नक्की ट्राय करा. खूप छान लागते, मुलं आवडीने खातील, घरातले सुद्धा आवडीने खातील. नक्की करून पहा.